श्री गणेशाय नमः। श्री नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार कथा अध्याय 40वा। हा अध्याय वाचल्याने हा अध्याय परिसाप्रमाणे अथवा कामधेनूसारखा सर्व इच्छा पूर्ण करील। संपूर्ण ग्रंथ वाचण्याचे पुण्य मिळेल व पुत्र पौत्र धनधान्य यश इत्यादिकांची प्राप्ती होईल। श्री गुरुदेव दत्त अवधूत। एकदा देवसभा भरली असताना इंद्र देवगुरु बृहस्पतींना म्हणाला, तुम्ही आमचे गुरु, आतापर्यंत तुम्ही आम्हाला अनेक विद्या देऊन सामर्थ्यवान बनविले, तरी वाताकर्षण विद्या आम्हाला येत नाही। परवा चरपटी नावाचा एक अल्पवयाचा यतिनंदन वनात आला होता। त्याने सर्व देवांना, गंधर्व, मला स्वतःला आणि असंख्य सेनेला या वाताकर्षण मंत्रविद्येने निचेष्ट केले होते। केवढी फजिती झाली आमची। याकरिता वाताकर्षण विद्या देवांना आली पाहिजे, नाहीतर उद्या इंद्रपदाला मुकावे लागेल। या विद्येच्या प्राप्तीसाठी नाथपंथीयांचे शिष्य बनून रानोमाळ भटकत राहायचे। त्यांनी केलेले हाल सत्व परीक्षा म्हणून सोसत राहायचे। भिक्षा मागून विद्या शिकायची हे देवांना शोभणार नाही। कच देवाला संजीवनी विद्या प्राप्तीसाठी आपण दानवगुरु शुक्राचार्याकडे पाठविले होते, तेव्हा किती समस्या निर्माण झाल्या होत्या याचे स्मरण झाले तर शहारे येतात। तेव्हा देवांना कमीपणा न येता वाताकर्षण विद्या कशी प्राप्त करता येईल यावर उपाय सांगावा। देवगुरु बृहस्पती म्हणाले, तुम्ही स्वर्गात सोमयाग करण्याचे ठरवा। त्यासाठी सर्वश्रेष्ठ देवांबरोबर नवनाथांना निमंत्रित करा, त्यांचा सन्मान करा, प्रशंसा करा। आजीव करून प्रेमाने गोड बोलून ही विद्या त्यांच्याकडून मिळवा। उपरिचर वसू मच्छिंद्राचा पिता असल्यामुळे नवनाथांना निमंत्रित करण्यासाठी देवांच्या सूचनेनुसार तो बद्रिकाश्रमात गेला। त्यावेळी तेथे गोरक्ष, कानिप, गोपीचंद, जालंधर, अडभंग, धर्मनाथ इत्यादी नाथ होते। उपरिचर वसू म्हणाला, देवराज इंद्र स्वर्गात सोमयाग करणार आहेत। या कार्याच्या परिपूर्तीसाठी आपणा सर्वांचे सहाय्य त्याने मागितले आहे। आमंत्रणाचा स्वीकार करून नाथ मंडळी स्वर्गात जाण्यासाठी निघाली। त्यांनी हेलपट्टणाहून गोपीचंदाची माता मैनावती, वडवळहून वटसिद्ध नागनाथ, भरतरी, रेवण, चरपटी यांचे सह 84 सिद्धांना बरोबर घेतले। विमान अमनपुरीत आले। इंद्राने पुढे होऊन सर्वांचे सहर्ष स्वागत केले। मच्छिंद्रनाथांच्या सूचनेनुसार स्विहल द्वीपात सोमयाग करण्याचे ठरले। तेथे किलोत्तला राणी व मीननाथ होता। ते सर्वांना भेटले। सोमयागाला प्रारंभ झाला। नाथ आहुती देत होते। पुत्र वात्सल्याने मच्छिंद्रनाथ मीननाथाला वेळात वेळ काढून अस्त्रविद्या शिकवित होते। हे पाहून बृहस्पतीने इंद्राला हळूच सूचना केली की यज्ञाचे यजमानपद उपरिचर वसूंना द्यावे व मोराचे रूप घेऊन इंद्राने मच्छिंद्रनाथ शिकवत असताना वाताकर्षण विद्या शिकून घ्यावी। इंद्राच्या बोलण्यातून ही गोष्ट नवनाथांना कळली। त्यांनी देवांना ही वाताकर्षण विद्या उपयुक्त होणार नाही असा शाप दिला। देवांनी नाथांकडे क्षमा याचना केली व शाप मिळविला। नाथ म्हणाले, नाथपंथीय लोकांना देवांनी त्रास दिला नाही तरच ही विद्या सफल होईल, अन्यथा हिचा प्रभाव पडणार नाही। तेव्हापासून नाथपंथांवर देवाची कृपा आहे, त्यांना दैवी त्रास होत नाही। सोमयाग पूर्ण झाला। मच्छिंद्रनाथांसह सर्व यती पृथ्वीवरील सर्व तीर्थे पाहत हिंडले। किलोत्तला राणीचा निरोप घेताना मच्छिंद्रनाथ गहिवरले।
पृथ्वीवरील सह्य पर्वतावर अनुष्ठान करण्याचे इंद्राने ठरविले. तेथे त्याने 12 वर्षे अनुष्ठान केले. स्वर्गातील मनकर्णिकेचे पाणी कमंडलूतून आणून पर्वत शिखरावर तो सोडित होता. त्याच जलाची पुढे इंद्रायणी नदी झाली. इंद्र स्वस्थानी गेला. नवनाथांनी पृथ्वीवर अनेक तीर्थाटने करून शके 1710 पर्यंत आपापल्या इच्छेप्रमाणे गुप्त समाध्या घेतल्या. मच्छिंद्रनाथ कानिफनाथ गर्भगिरी पर्वतावर राहिले. जालंधर जानपीर तर गहिनीनाथ गैबीपीर म्हणून राहिला. वडवाल येथे नागनाथ तर मान देशातील विटे गावी रेवणनाथ राहिले. चरपटी अडभंगी चौरंगीनाथ मात्र अद्याप गुप्त संचार करीत आहेत. भर्तरी पातालोकात, मीननाथ स्वर्गलोकी तर गोरक्षनाथ गिरनार पर्वतावर दत्तात्रय आश्रमात राहिला. गोपीचंद धर्मनाथ माता मैनावती वैकुंठात गेले. त्या सर्वांचे शिष्य 84 सिद्ध झाले. अशी ही नवनाथांची व त्यांच्या शिष्यांची अद्भुत कथा पूर्ण झाली. श्री नवनाथ महाराज की जय. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरही क्लिक करा. धन्यवाद.